आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि मी चालले गोलूपूजेच्या दर्शनाला. हळदी कुंकाला बोलवले. हे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा शॉर्ट व्हिडिओ आहे जो मी रात्री टाकलेला आहे. त्याच्यात ते तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पूजा कशा पद्धतीने करतात, का आहे. बऱ्याच जणांना हे माहिती असेल. हे खूप छान मांडणी केलेली असते ह्या पूजेची. मी इथं आल्यानंतरच ही पूजा मी पाहिलेली आहे. कॉलनीमध्ये सगळ्या ठिकाणचे सगळे लोक इथं असतात, त्यामुळे सगळ्या रीती पाहायला भेटतात. तर पाहूया कसं केलेलं. खूप छान असं डेकोरेशन केलं आहे फुलांचं, दिव्यांचं. तर इथं आहे हळदी कुंकू आणि नवरात्रीमध्ये गोलू पूजा करतात केरळ साईडला. तर इतकी छान मांडणी केलेली आहे. हळदी कुंकाला बोलवले. सविस्तर ह्याचा व्हिडिओ मी नंतर करणार आहे. तुम्ही आधी पूर्ण ही पूजा बघून घ्या. इतकं डेकोरेशन, इतकं सगळ्या गोष्टीचे छोटे खेळणी घेऊन मांडलेले असतात. इथे सगळ्या देव असतात जे ह्या पायरीवर असं पायरी करून ठेवले. तिथं ह्या कॉर्नरला इकडं क्रिकेट टीम आहे म्हणजे डेकोरेशन समोर आणि खूप छान सजवलं. तर शांती मॅडमकडे आज हळदी कुंकू आहे. गोलू पूजेच्या नंतर 10 दिवस असतं आणि ही मांडणी असते 10 दिवस दसऱ्यापर्यंत असतं. जसं जमेल तसं रोजच्या बायकांना हळदी कुंकाला बोलवतात. ही तिकडची प्रथा आहे आणि तिकडं हळदी कुंकू करण्याचं थोडंसं पद्धत वेगळे मान्याच्यावरती म्हणजे हनवटीच्या इथं चंदन लावतात आणि ओरिजिनल कुंकू असतं. हळदी कुंकू, फूल आणि काही तुमच्या ह्याच्याने म्हणजे टिकली, परत मेहंदी, हे सगळं जे शिंगाराचं असतं ते एक पॅकेट करून देतात आणि त्याच्याबरोबर त्यांनी एक छोटंसं प्लॅन्टचं असं हे दिलं म्हणजे इंडोर झाड असतं छोटंसं, ते दिलं. मी नंतर दाखवते तुम्हाला. हळदी कुंकू झाल्यानंतर नाश्त्याला ठेवलं होतं इडली, चटणी आणि गोड अशी बर्फी होती. तर सगळ्याजणी ज्या येतील त्या इथं हळदी कुंकू व्हायचं, परत दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर नाश्ता करून निघत होत्या. तर मला तिथे गेल्यानंतर जे काही तिथलं डेकोरेशन होतं ते सविस्तर दाखवण्याचा मी कोशिश करणार होते, पण मला उशीर झाला होता. म्हणजे छोटासा तरी आपण व्हिडिओ घेऊया. तर हा छोटासा व्हिडिओ खास केलेला आहे. आणि हे जे आहेत ते कॉईन आहेत लक्ष्मीचे आणि ते 108 असतात. त्याची पूजा मेन असते आणि ह्या बाजूने मी पूर्ण कवर करून दाखवते तुम्हाला. खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. जे नवरात्रीमध्ये सगळ्या ठिकाणी जे काही उत्सव आहे ते वेगवेगळे सगळ्या ठिकाणी करतात, पण नवरात्री ही सगळीकडे साजरी केली जाते. त्यानंतर आरती आहे जिथे मी तिथे गेले. इथं मस्त अशी रांगोळी काढली. आरती झाली. आरतीचा व्हिडिओ मी पूर्ण सविस्तर केलेला आहे. तो सकाळी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो नक्की पहा. आणि जेवढे सगळे तिथं असतात आरतीच्या वेळेस सगळेजणे आरती करतात हे तुम्हाला दिसतच असेल. आणि कोणाकडून तर एकांकडून पूजा असते जोडप्याने आणि बाकी नंतर जे काही प्रसाद असेल ते मंडळाकडून पण असतं आणि स्वतः घरातून ज्या कोणी तिथं अर्पण करतं देवीला ते सगळं प्रसाद हे जिथे तिथे दर्शनाला येतात, गरबा खेळायला येतात त्यांच्यामध्ये सगळं वाटण्यात येतं. हे असं रेग्युलर आहे आणि 9 वाजता आरती असते. जमेल तर शक्यतो मी जाते रेग्युलर. तर अशा पद्धतीने तिथं पूर्ण आरती झाली. आरतीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. साध्या सिंपल पद्धतीने जसं जमतं सगळे मिळून तिथं देवीची सेवा करतात. फोटो काढण्याच्या वेळेस किंवा व्हिडिओ काढण्याच्या वेळेस काय असतं जे ओरिजिनल आहे ते क्लिप मी तसेच पुढे टच करणार आहे. तर अशा पद्धतीने नवरात्रीचा उत्सव गरबा हे रोजचा साजरा केला जातो. आपल्या आपल्या पद्धतीने जसं जमेल तसं हे तुम्ही पाहू शकता. आमच्या बायको दिसू दे ना.
आहे.